बालभारतीच्या अभ्यासक्रमामध्ये बीडच्या रोहन बहिरची शौर्य गाथा विद्यार्थ्यांना आता नवी प्रेरणा देणार आहे। मराठीच्या पुस्तकामध्ये 2 पानी धडा आलाय। महिलेला वाचवणाऱ्या रोहनची कथा 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये आल्यानं बीडला पुन्हा एकदा नवी ओळख मिळालेली आहे। जाणून घेऊयात बीडचा अभिमान वाढवणारी रोहनची शौर्य गाथा। नदीत बुडणाऱ्या एका महिलेचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव वाचवणाऱ्या नवगण राजूर येथील रोहन रामचंद्र बहिर या धाडसी मुलाची शौर्य गाथा आता इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये धड्याच्या स्वरूपामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। या शौर्य गाथेचा अभ्यास आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी करणार आहेत। काही दिवसापूर्वी नवगण राजूर येथील नदी पात्रामध्ये छाया गायकवाड या कपडे धुण्यासाठी नदीत गेल्या असता पाय घसरून पडल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडू लागल्या होत्या। महिला पाण्याच्या प्रवाहात बुडून जात असताना आणि मृत्यूच्या दारामध्ये उभी असताना तिथे सायकल धुण्यासाठी गेलेल्या रोहन बहिर याने कसलाही विचार न करता थेट नदीच्या पात्रामध्ये उडी घेतली। जीवाची पर्वा न करता पाण्याच्या वेगाशी झुंज देत रोहनने त्या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढले। त्याच्या या शौर्यामुळे त्या महिलेला जीवनदान मिळाले होते। छाया गायकवाड यांना नदीतून बुडताना वाचवल्यानंतर त्यांनी कृतज्ञपोटी व त्यांच्या धाडसाचे कौतुक करून 500 रुपयाचे बक्षीस दिले होते। रोहन याने सामाजिक भान राखत बक्षिसाची ही रक्कम देखील गावच्या गणेश मंडळाला दिली होती। ग्रामीण भागातील या छोट्याशा मुलाने दाखवलेल्या या अद्भुत धाडसाची दखल थेट देश पातळीवरती घेतली गेली होती। रोहनला मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देखील जाहीर झाला होता। नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहनला हा सर्वोच्च बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते। रोहनचे हे धाडस केवळ कौतुकापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील इतर बालकांना त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने बालभारती यांनी एक मोठा निर्णय घेतला। इयत्ता 6वीच्या मराठीच्या पुस्तकात रोहन बहिरच्या या थरारक आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित एक स्वतंत्र पाठ धडा समाविष्ट केला आहे। शिक्षण तज्ञ लेखक दिलीप फलटणकर यांनी या शौर्य गाथेचे लेखन केले आहे। रोहन बीड जिल्ह्यातल्या नवगण राजूर येथील ग्रामीण भागातला आहे। रोहनचे वडील रामचंद्र शेतकरी आहेत तर आई आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे। रोहनच्या शौर्याची कथा थेट आता पाठ्यपुस्तकात धड्याच्या स्वरूपाने आल्याने त्यांना आनंद झालेला आहे। त्यामुळे त्यांना मुलाचा अभिमान वाटत आहे। रोहनच्या शौर्याची कथा बीडचा अभिमान वाढवणारी आहे। त्यामुळे तुम्हाला ही कथा कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।